रूट कॅनल केल्यानंतर क्राउन किंवा कॅप लावली पाहिजे का? नाही लावली तर काय होईल? याबद्दल मी आज सांगणार आहे मित्रांनो. असे प्रश्न बऱ्याच लोकांना राहतात की मी कॅप लावलीच पाहिजे का रूट कॅनल केल्यानंतर? माझे रूट कॅनल केलं म्हणून दाताचं दुखणं थांबलं आहे, पण तुम्ही क्राउन नाही लावली तर काय होईल? बघा, आज मी त्याबद्दल सांगणार आहे. क्राउन कधी लावतात? आपण हा रूट कॅनल म्हणजे इथून पूर्ण असं साफ करून इथपर्यंत आपण भरलेला असतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता, एवढा हा असा होल इथे आपण भरला आणि याच्यावर जर समजा काही प्रेशर आलं ग्राउंडनट किंवा कसला हार्ड त्याच्यानं, तर हा दात इथून असा क्रॅक जाऊ शकतो. क्रॅक झालेला हा तुम्ही जॉईंट नाही करू शकत, कारण हा इथून पूर्ण हा कुठून तुटेल तुम्हाला माहीत नसतं. त्याच्यामुळे हा इथून जर क्रॅक झाला तर काहीच नाही फायदा होणार, कारण सगळ्या रूट कॅनल सकट त्याचं दात पूर्ण काढावं लागेल. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप असतात. तुम्ही इथे बघू शकता, या मेटल कॅप आहेत. जे पहिले नुसतं बटनवाले फोन असायचे तसेच ह्या कॅप यायच्या, परंतु नंतर हा चमकतो म्हणून त्याच्यावरती कोटिंग आलं सिरामिकचं, ते झालं बल्की. त्याच्यानंतर टी-लाईट आलं, जे वजनाला थोडं हलकं असतं आणि थोडी ॲक्युरेसी चांगली असते. पण त्याच्यामध्ये ॲक्युरेसी अजून हवी म्हणून कॅड-कॅप टेक्निक आली, याला म्हणतात कॉम्प्युटर डिझाईन किंवा कॉम्प्युटर मशीन. अशा टाईपच्या कॅप बनवून येतात, त्यांना म्हणतात DMLS. पण तो मेटलच नको म्हणून या मेटल फ्री कॅप आलात. यांना म्हणतात झिरकोनिया, प्रोसेरा, ब्रक्झिर, क्रियम लावा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅप आले. तुम्हाला मी आता दाखवतो याच्यामध्ये कशा टाईपच्या कॅप असतात आणि कशाने काय डिफरन्स दिसतोय. जसं की तुम्ही इथे बघू शकता, ही मेटल क्राउन आहे, ती चमकतो, आणि ही मेटल फ्री क्राउन, याला म्हणतात झिरकोनिया. नंतर ही सिरामिक किंवा पोर्सलिन फ्यूज टू मेटल ही वाली आहे, ज्याच्यामध्ये बल्कीनेस तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये बघू शकता. आणि ही मेटल फ्री कॅप आहे, झिरकोनिया क्राउन. त्याच्यानंतर ही टी-लाईट आहे, जी वजनाला पुन्हा मी अजून ॲडव्हान्समेंट अभाव आहे याच्यापेक्षा, सिरामिकपेक्षा, याला म्हणतात टी-लाईट कॅप. नंतर ही झिरकोनिया आणि ही DMLS, यांच्यामध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता टी-लाईट आणि झिरकोनियामध्ये किंवा मेटल फ्रीमध्ये. आणि हा DMLS म्हणजे डायरेक्ट मिलिमीटर किंवा कॉम्प्युटर डिझाईन कॉम्प्युटर मशीननी बनलेल्या कॅप्स आहेत. आणि नंतर या 3M क्राउन अजून ॲडव्हान्समेंट आहे, यांच्याबरोबर आपल्याला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असे कार्ड मिळतात कंपनीकडून. नंतर ह्या इमॅक्सच्या क्राउन आहेत समोरच्या, आणि या ब्रक्झिर ह्या पण मेटल फ्री क्राउन आहेत, यांची स्ट्रेंथ बरीच राहते. अशा जर तुम्ही क्राउन रूट कॅनल केल्यानंतर लावलं तर तुमचा हा दात क्रॅक जाण्यापासून किंवा तुटण्यापासून अजून 10 ते 15 वर्ष टिकू शकतो. आणि क्राउन लावणे हे रूट कॅनल केल्यानंतर फार गरजेचं असतं. धन्यवाद.